माझा मुलगा 7वीत गेला पण बोलतच नाही. वर्गात प्रश्नाचे उत्तर देत नाही. मग मी विचार केला त्याला भाषणाचा क्लास लावूया. मुलांना समजून त्यांच्या भाषेत भाषण शिकवणार एकच नाव सापडलं आणि ते नाव म्हणजे आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर, लातूरला. मग विचार काय करताय? आपल्या सुद्धा मुलाला भाषण शिकवा, हुशार बनवा आणि भेटा रत्नाकर औसेकर भाषण क्लास, व्यापारी धर्मशाळा, गांधी चौक, लातूर. प्रवेश सुरू. इयत्ता 5वी ते 10वी. दररोज 1 तास, 1 महिन्याचा कोर्स. नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब स्टुडिओमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, संपूर्ण देशाला हादरवणारी घटना म्हणजेच नीट प्रकरण. या नीटला पंतप्रधान मोदींनी अक्षरशः नीट करून टाकलेलं आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि सर्वप्रथम मी माझे जेवढे काही माझे हायस्कूलमधले गुरु, माझ्या कॉलेजमधले गुरु, माझ्या कलाक्षेत्रातले गुरु, या सर्व गुरूंना मी आज गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना वंदन करतो की आपण जर आम्हाला संस्कार दिले नसते, आपण जर आम्हाला काही शिकवलं नसतं, कला असेल, कॉलेज असेल, शाळा असेल, स्कूल असेल, या सगळ्या गोष्टी जर आपण नसला असता तर समस्त गुरुजन आम्ही आज काही नसलो असतो. म्हणून सर्वप्रथम माझ्या सर्व गुरूंना मी वंदन करतो आणि आजचं हे माझ्या यूट्यूब स्टुडिओमधलं एक छोटंसं स्पीच आज तुमच्यासमोर मी सादर करतो. मित्रांनो, अनेक लोकांची इच्छा आहे की रत्नाकर औसेकर यूट्यूबनं सकाळचा भोंगा बंद करू नये. पण सकाळचा भोंगा म्हणता म्हणता हा भोंगा आता दुपार व्हायला लागेल, दुपारचा भोंगा होतो आहे. मित्रांनो, पण अनेकांचं प्रेम एका क्लिपला 50,000 हजार, लाख, 1.5 लाख, 2 लाख तुम्ही व्ह्यूज देता. हे तुमचं सर्वांचं प्रेम आहे. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेच्याच मुहूर्तावर आज CBIनं चार्जशीट दाखल केलं 13 आरोपीवर नीटच्या प्रकरणामध्ये. आज 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, जवळपास 20 ते 22. प्रश्न असा पडतो आहे की केंद्राचं सरकार त्या 22 विद्यार्थ्यांना, त्या 20 विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटीची मदत करेल सुद्धा, पण त्यांचं जे अतोनात नुकसान झालं आहे, त्यांच्या परिवारातला सदस्य त्यांनी गमावलेला आहे, ते कधीही न भरून येणारं नुकसान आहे. त्यामुळं आता केंद्र सरकारनं ही जबाबदारी उचललेली आहे की 3 महिन्याच्या आत या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा सुनवायची आहे. आता तुम्हाला सांगतो, मी लातूरचा, मला लातूरबद्दल प्रेम. लातूर हे नेहमीच शिक्षणामध्ये बावनकशी सोनं राहिलेलं आहे. लातूरला नेहमीच म्हणजे विलासरावजी मुख्यमंत्री असताना सुद्धा आरोप होत होते की लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये लातूरचेच मुलं पहिले का येतात. तर बघा, नीटची परीक्षा पुन्हा एकदा झाली, त्यात सुद्धा लातूरनं डंका पिटला आणि लातूरचे असंख्य विद्यार्थी आता डॉक्टर होत आहेत. फक्त आमचं सर्वांना एकच सांगणे, कळकळीचं आव्हान आहे, एका माणसाच्या चुकीमुळं तुम्ही संपूर्ण लातूरचं शिक्षण क्षेत्र आमचं बदनाम करू नका. ठीक आहे, एक शिवराज मोटेगावकरनी चूक केलेली आहे, पुत्रप्रेम त्यांना भोवलेलं आहे. आणि माणूस ज्यावेळेस पुत्रप्रेमाच्या आहारी जातो, धृतराष्ट्र बनतो, डोळ्यावर पट्टी बांधतो की त्याला वाटतं जगात मी काही करतो आहे ते सगळं खरं आहे. पण ही चूक फार महागात पडली. शिवराज मोटेगावकरांनी पुत्रप्रेमाच्या हव्यासापोटी पेपर विकत घेतला आणि तो पेपर लिकेज केला असा त्यांच्यावर आरोप आहे. आता त्यांना संघटित गुन्हेगारीमध्ये मोडलं जातं.
का त्यांना व्यक्तिगत गुन्हेगारीमध्ये मोडलं जातं, तो त्या कायद्याचा प्रश्न आहे. पण शंका आता अशी येते की कुठंतरी याला संघटित गुन्हेगारीमध्ये जर शिवराज मोठेगावकरांना मोजलं तर किमान 7 वर्ष ते 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा त्यांना होऊ शकते. ही काही फार भूषणावं गोष्ट नाही आहे की शिवराज मोठेगावकरांना सजा झाली, यात काही कोणतं भूषण नाही आहे. यात फार मोठं नुकसान लातूरच्या शैक्षणिक क्षेत्राचं झालेलं आहे. कारण आज जी काही चांगली प्राध्यापक या ठिकाणी शिकवत आहेत त्यांच्यासुद्धा बाबतीत आता शंका इतर जिल्ह्यातले लोक, महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातले, जी काही यापूर्वी लातूर शहराकडं 35-40 हजार विद्यार्थ्यांचा ओढा असायचा. बघा, विचार करा मित्रांनो, 35 ते 40 हजार विद्यार्थी, एक विद्यार्थी जर 2 लाख खर्च केला तर 40,000 गुणिले 2 लाख म्हणजे किती कोटीची उलाढाल लातूरची आता ठप्प झालेली आहे, ह्याचा अंदाज तुम्हाला येईल. माझे अनेक मित्र आहेत की ज्यांनी बँकेची कर्ज काढून लोन काढून, कोणी 2 कोटीतून, कोणी 5 कोटी, कोट्यावधीचा कर्जबाजारी होऊन इथं हॉस्टेल्सची निर्मिती केलेली आहे. आणि या हॉस्टेलमध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्यांना त्याच्या मधल्या भिंती पाडून त्या ठिकाणी 1 BHK 2 BHK राहण्याच्या सोय करण्यासाठी प्रत्येक हॉस्टेलच्या बाहेर आता बोर्ड लागतो आहे, फॅमिलीसाठी रूम किरायाने देणे आहे. म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो, बँकेचा EMI तर चुकणार नाही, दर महिन्याला EMIचा फोन येणार, पत्र येणार, तुम्हाला त्याचा दंड, व्याज काय जे काय ते भरायचे त्या बिल्डिंगवाल्यांना भरावं लागणार आहे. मग आता असे अनेक माझे मित्र चिंतेत आहेत की कित्येकाने तरी बोलून दाखवलं की दादा, सर्वात मोठा फटका या मोठेगावकरच्या एका चुकीमुळं या लातूरच्या शैक्षणिक क्षेत्राला जो बसला आहे, इथल्या अर्थव्यवस्थेला बसलेला आहे. अहो, मुलगा लातूरला शिकतो म्हणजे रूम, मेस, कपडे, लॅपटॉप खरेदी, पुन्हा अजून हॉस्टेल, खानावळ, भेळपानपुरी, अशी छोट्या उद्योगावर सुद्धा त्याचे परिणाम ट्युशन एरियामध्ये दिसायला लागलेत, अशी लातूरचे लोक बोलत आहेत. मित्रांनो, आता जिथं 35-40 हजार विद्यार्थी यायचे तिथल्या जर संख्या जर 8-10 हजारावर आली तर तिथल्या अर्थव्यवस्थेचा काय परिणाम होऊ शकतो हे लातूरकर भोगत आहेत. फक्त आता प्रश्न असा आहे की एका माणसाची चूक, पुत्रप्रेम हे एवढं नडलं की त्याचे परिणाम लातूरच्या संपूर्ण शिक्षण क्षेत्रावर झाले, त्याचे परिणाम लातूरच्या पूर्ण व्यवस्थेवर झाले आणि त्याचे परिणाम लातूरच्या आर्थिक उलाढालीवर झालेले आहेत. मित्रांनो, फक्त माझं सर्वांना एकच सांगणं आहे की कृपा करून तुम्ही एका माणसाची शिक्षा या संपूर्ण आमच्या लातूरच्या शिक्षण पंढरीला देऊ नका. कारण हे लातूरचं शैक्षणिक पॅटर्न अनेक लोकांनी मिळून घडवलेलं आहे. लातूरला शाहू पॅटर्नचे जनक डॉक्टर JM वाघमारे, आपले प्राध्यापक अनिरुद्ध जाधव यांचं हयात, डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी हयातभर कष्ट करून एक लातूर शैक्षणिक हब व्हावं, लातूर शैक्षणिक पॅटर्न बनावं, लातूरचा डंका महाराष्ट्रात पिटावा आणि लातूरचे असंख्य विद्यार्थी डॉक्टर होऊन त्यांनी देशाची सेवा करावी, या भावनेतून त्यांनी हा लातूर पॅटर्न मित्रांनो घडवलेला आहे. फक्त कृपा करून माझी सर्वांना एकच विनंती आहे की या लातूर पॅटर्नला तुम्ही बदनाम करू नका. पुन्हा विद्यार्थ्यांनी लातूरकडे यावं, पुन्हा विद्यार्थ्यांनी लातूरमध्ये येऊन आपण आपलं शिक्षण घ्यावं. लातूरकर तुमच्या सेवेसाठी, लातूरचं सर्व व्यावसायिक, लातूरचे प्राध्यापक, लातूरचे ट्युशन क्लासेस, समस्त लातूरकर तुमच्यासाठी सज्ज आहेत. तर कृपा करून महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं लातूरचं नाव ड्राय एरिया म्हणून बदनाम झालं होतं, आता बदनाम झालेलं आहे शिक्षणामध्ये
नीट पेपर घोटाळा. तर मित्रांनो, मोठेगावकरांचं जे व्हायचं ते होईल, जी काही काय न्यायानं कायद्यानं सजा व्हायची त्यांना होईल. पण कृपा करून एकच सांगणं आहे की एका व्यक्तीमुळं संपूर्ण लातूरचं शैक्षणिक क्षेत्र बदनाम न होईल एवढी आपण सर्वजण मिळून काळजी घेऊया. आणि आज गुरुपौर्णिमेच्या मी आपणा सर्वांना एकच ग्वाही देतो की आमचं लातूर हे 52 कशी सोनं आहे. आम्ही नीटमध्ये पुन्हा रिझल्ट ह्या लातूरकरांनी दाखवलेला आहे. लातूरचे प्राध्यापक, लातूरच्या शैक्षणिक संस्था, लातूरातले सर्व टीचर्स या सर्वांनी मिळून पुन्हा एकदा ह्या लातूरचं शैक्षणिक वैभव निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि आपण सर्वजण मिळून त्यांना सहकार्य करा. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमेचं मला टीका करायची नाही आहे, पण आज गुरुपौर्णिमेचं मला एकच सांगायचं आहे की शिक्षण, डॉक्टर, नीट, प्रत्येकाचा हव्यास आहे की माझा मुलगा डॉक्टर व्हावा, प्रत्येकाचा हव्यास आहे माझा मुलगा डॉक्टर व्हावा. इतर क्षेत्र पण आहेत, तुम्ही इतर क्षेत्रातसुद्धा मुलाचं भविष्य घडवू शकतात, पण प्रत्येकाचा हव्यास आज डॉक्टर आणि इंजिनिअरिंगकडेच ओढलेला आहे. तरी पण लातूरचं शैक्षणिक पॅटर्न हे तुमच्यासाठी सज्ज आहे. आपण लातूरमध्ये या, तुमच्या मुलाला त्या ठिकाणी ॲडमिशन द्या. तुमच्या मुलाचं भविष्य घडण्याची जबाबदारी लातूरची नक्कीच असेल. एक लातूरकर म्हणून मी आपणास आज गुरुपौर्णिमेचं हे आव्हान करतो आहे. तर रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलला असाच आशीर्वाद द्या. ज्या पद्धतीनं आम्हाला आपण सबस्क्राईब करत आहात, भरपूर आशीर्वाद देत आहेत, त्याच पद्धतीनं आशीर्वाद द्या. नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा आणि पाहत राहा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा. नमस्कार. बेटा, तो बघ ग्राहक आलेत, बोल त्याच्याशी. नुकसान होतंय आपलं. आता नाही, जरा काम आहे. अरे बघ ना, परत गेले ते, बोलत नाही तू त्यांच्याशी. म्हणून तर यावर उपाय सापडला. रत्नाकर औसेकर भाषण क्लास. बोलणाऱ्याची माती विकते, माझे भांडी विकायची नाहीत का? भांडीवाले काका, काळजी करू नका. आपल्या अबोल मुलाला रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला प्रवेश द्या. रत्नाकर औसेकर भाषण कला क्लास, व्यापारी धर्मशाळा, गांधी चौक, लातूर.